हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर फ्रेंड्स, हा जो व्हिडिओ आहे ना, हा आहे ना पिकनिकचा तिसऱ्या आणि चौथ्या दिवशीचा 2 दिवसाचा व्हिडिओ आहे. तर इथे बघा, आम्ही ना तिसऱ्या दिवशी पूर्ण दिवस ना असं थोड्या थोड्या रील काढलेल्या आहेत. तर ही आहे ना, ही जी आहे ती सायलेंट रील आहे आणि ह्याच्या अगोदरची जी रील होती ना ती आमच्या तिघी बहिणींची होती. आणि ही जी रील आहे ना, इथे ना ही सायलेंट रील काढली जाते, पण इथे ना इतकी कॉमेडी झाली की छोट्या ज्या वहिनी आहेत ना माझ्या, त्यांनी खूप कॉमेडी केली. म्हणजे त्यांना सुचत नव्हतं काय ॲक्टिंग करायची. तर ते आणि एक एक ॲक्टिंग दाखवल्यावर दुसऱ्याने ती ॲक्टिंग ॲड करून त्याची एक ॲक्टिंग टाकायची, अशी रील होती. तर इथे बघू शकता तुम्ही, खूप मज्जा आली इकडे सुद्धा, एन्जॉय केला. आणि त्याच्यानंतर आम्ही फॅशन शोसुद्धा केला. त्याच्यानंतर असंच बसून एक बसल्या बसल्या वहिनी आणि ताईंचा रील बनवला होता, तो रील केला. तर पुढे तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये दिसेलच, कॉमेडी आहे, सगळं दिसेल, तुम्हाला आवडेलसुद्धा. तर प्लीज व्हिडिओ स्किप न करता फ्रेंड्स पूर्ण व्हिडिओ बघा. इथे बघा, इथे आम्ही लोकांनी ना साड्यांच्या काष्टा साड्या घातलेल्या, जीन्सवरतीच घातलेल्या. तर एक साईड आम्ही अशी जीन्सची ठेवली आणि एक साईड आम्ही काष्टा टाकून लपवली आहे. तर इथे आम्हाला ना फॅशन शो करायचं होतं, युनिक काहीतरी करायचं होतं, म्हणून आम्ही इथे असं साड्या वगैरे घातलेल्या आणि नथ वगैरे घालून पूर्ण म्हणजे असं लावणी रूप दिलं होतं. तर इथे तुम्ही लोक बघू शकता आम्ही कसं करतोय ते. तर ही रील पण आमची एक नंबर झाली. आणि ही रील आहे ना माझी दुसऱ्या चॅनलवरती अस्मिता कॉर्नरवरती सुद्धा आहे, तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा करा फ्रेंड्स. तर इथे ना अशा प्रकारे आम्ही डिस्कस करत होतो की कसं यायचं. त्याच्या आधी आम्ही इथे एक डान्स केला शांताबाई या गाण्यावरती, पण आहे ना मी गाणं म्यूट केलं आहे कारण की कॉपीराईट येतं म्हणून. तर मी हे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतेच. तर इथे चाललं होतं गरा 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 गरा. तर इथे ही माझी छोटी बहिणी बघा किती गरा 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 फिरते आणि मजा करते. तर आम्हीसुद्धा सगळे मजा करत होतो. आणि मग डिसाईड करायचं होतं की कसं. तर छोटी बहिणी ना तयार व्हायला गेलेली, माझी मधलीवाली बहिणी. तर इथे बघा, आता आमचा फॅशन शो सुरू झाला आहे. ये हे जलवा या सॉन्गवरती आमचा फॅशन शो आहे. पण गाणं तुम्हाला ऐकू येणार नाही फ्रेंड्स, कारण की कॉपीराईट येईल म्हणून. तर इथे सुद्धा या वहिनीची माझ्या बघा कशी ॲक्टिंग, इतकं हसलो ना आम्ही या ॲक्टिंगला त्यांच्या. म्हणजे त्यांना काय स्टेप घ्यावी हे कळलंच नाही. तर इथेही मी आहे. आता इथे माझी मोठी वहिनी येईल. अशा प्रकारे फॅशन शो आमचा चालूच होता आणि खूप मज्जा केली. 3-4 टेक घेतल्यावरती एक फायनल टेक आमचा छान बसला रीलचा. आणि त्याच्यानंतर खूप मज्जा केली. कसं ना, कधी काही गोष्टींना खूप वेळसुद्धा लागतो. कधी रील बनवायला काही रीलला वेळ लागतो आणि काही रील यांना एका झटक्यातसुद्धा एकाच ह्याच्यामध्ये होऊन जातात. तर इथेसुद्धा तसंच झालं होतं. आणि मग इथे बघा, आणि ते आता मोठ्या ताईच्या पाठून 1 डुग्गूने 2 सुद्धा 3 त्याचा फॅशन शो केला. आणि इथे आम्ही स्वॅग दिला आहे. तर ही माझी बहीण आणि मी, आम्ही लोकांनी तिघींनी सुद्धा हे केलेली हे आहे. तर हे कोई बता दे ह्या सॉन्गवरती. मी फक्त सॉन्ग तुम्हाला असंच ओरली सांगते कारण की कॉपीराईट येईल, गाणं नाही असणार म्हणून. आणि ही एक बसतानाची रील आहे. तर इथे ही इंग्लिशवाली रील आहे. तर ही मी थोडीशी चालू ठेवून बघेल का व्हॉईस, काय माहिती नाही, कॉपीराईट येईल की नाही माहीत नाही, पण चालू ठेवून बघते मी. आणि त्याच्यानंतर सगळ्या रील झाल्यावरती ना आम्ही पाणीपुरीचा आस्वाद घेतला. खूप भन्नाट मजा केली पाणीपुरीमध्ये सुद्धा, खूप मजा. मग ना इथे सगळे पहिले लहान मुलांना बसवलं, त्यांना पहिली पाणीपुरी वगैरे खाऊ घातली. त्याच्यानंतर मोठे लोक म्हणजे जेंट्स लोक होते ते, आणि मग आम्ही लेडीज लोक, असं आम्ही सगळ्यांनी ना, मोठी ताई आणि मधली वहिनी ना, ह्या दोघीजणी पुऱ्या फोडून देत होत्या. गुड्डू आमचा पाणीपुरी बनवून देत होता, तिखट मिठा रगडा वगैरे टाकून. तर इकडे ना फ्रेंड्स सगळ्यांनीच एकमेकांना मदत केली. आणि गुड्डूने पण सगळं पाणीपुरी बनवण्यापासून तंदुरी वगैरे बनवण्यामध्ये पण त्याचा सहभाग होता. सोनूचा सहभाग होता. आणि छान असं आम्ही तंदुरीसुद्धा छान ग्रिल केली. मसाला वगैरे सगळं वहिनीने आणि ताईने लावून दिला होता. पण बाकीचं पुढे शेकायचं जे काम होतं ना, ते गुड्डू, मी आणि सोनू आम्ही तिघांनी पूर्ण केलं. त्याला अलटी-पलटी करणं, म्हणजे सगळेच होते एकंदरीत, सगळ्यांनी सगळी मदत केली, मेहनतसुद्धा घेतली. तर सगळ्यांचंच नाव घेईल मी, सगळेच होते. सोनू होता, सोनूसुद्धा खूप मदत करत होता, रानू होती. आणि
आणि आम्ही लोकांनी खायची सुद्धा आम्ही हेल्प केली. म्हणजे जसं तंदुरी बनत होती, पाणीपुरीसुद्धा बनत होती, तर तसं आम्ही खायची हेल्पसुद्धा करत होतो. जसं काम करण्याची हेल्प केली तशी खाण्याचीसुद्धा हेल्प केली, संपवण्याचीसुद्धा हेल्प केली. पाट जोक. तर इथे अशा प्रकारे ताईने बारीक कांदा वगैरे कट करून दिला आणि नंतर तिने सुद्धा पुऱ्या आहेत ना अशा फोडून दिल्या छोट्या ताईने. मग इथे दादाने ना दादा आणि मोठा दादा वगैरे बसले होते, ते लोक खात होते. बघू शकता इथे. तर मोठ्या दादाला असं बनवून, पण काय होत होतं ना, एकदम पाणीपुरी बनवून ठेवली ना की ती पुरी आहे ना एकदम म्हणजे नरम होऊन जात होती आणि त्याला कसं ताबडतोब खायला लागतं. तर पण पाणीपुरीचा एन्जॉयमेंट झाला, थकलो, झोपलो. आता हा चौथा दिवस आहे. तर इथे ना आम्ही एका मंदिरात गेलो होतो. मला जाण्यासारखं नव्हतं म्हणून मी तिकडचा काही व्हिडिओ वगैरे काढला नाही आणि तिथे मंदिरात व्हिडिओ घ्यायलासुद्धा अलाउड नव्हतं. तर तिथे ना शिवलिंग हे पाण्यामध्ये आहे. तर खूप मस्त मंदिर होतं. शंकर भगवानचंच मंदिर होतं, पण छान होतं. त्याच्यानंतर आम्ही तिथून आल्यावरती इथे आम्ही बोटिंग करायला आलो. तर ही नदी आहे आणि इथून आहे ना आम्ही जिथे राहतो ना ती ती जागा म्हणजे ते तो बंगलोसुद्धा दिसतो. तर हे ते आहे आणि ना आम्ही इथे खूप मज्जा केली. इतकं नदीचं पाणी आहे ना स्वच्छ आणि नितळ होतं ना, की तुम्हाला काय सांगू. आणि खूप गारगार पाणी होतं. फ्रीजमध्ये जसं पाण्याचं पाणी गार असतं ना, तसं गारगार होतं. खूप छान होतं आणि खूपच म्हणजे चविष्ट आणि गोड पाणी होतं फ्रेंड्स. आणि ना इतकं निर्मळ पाणी होतं ना, बिलकुलसुद्धा कसलंच दूषितपणा नव्हता. खूप छान पाणी होतं. आम्ही हात वगैरे टाकून मज्जासुद्धा केली पाण्याचा. म्हणजे पाणी हातात वगैरे घेऊन आणि बोटीच्या बाहेर थोडा हात वगैरे टाकून खूप मज्जा केली. तर मी टाकला नाही कारण की माझ्याकडे थोड्या वेळाने डुगू येऊन बसला. मला टाकायचं म्हणजे मी अगोदर टाकला होता. तो व्हिडिओ मी नाही काढला, पण नंतरचा जो मी टाकायला जाणार तेव्हा डुगू येऊन माझ्याकडे बसला. तर पुढे तुम्हाला आहे ना, इथे बघा इथे बोट चालू होते आणि काय होत होतं ना, एक माणूस जर हलला तर पूर्ण बोट आहे ना अशी क्रॉस होऊन जायची आणि एका साईडला होऊन जायची. तर भीती वाटायची पडायची. म्हणून आम्ही ना सगळे असे एक लेवलला बसलेलो. एका साईडला 12, एका साईडला 12 असे करून. तर इथे लहान छोटी मुलं सगळीच मिक्स होती आणि आम्ही खूप मज्जा केली ह्या बोटिंगमध्ये सुद्धा. लांबपर्यंत आम्हाला बोटिंग करवली त्यांनी. तर खूप छान आम्ही मजा केली. आणि ना बघा पाणी किती स्वच्छ आणि नितळ आहे. किती सुंदर वाटत होतं ना हे दृश्य. इतकं सुंदर वाटत होतं ना की सांगू शकत नाही. आणि इथे बघा मी सगळ्यांना हाय करायला सांगत आहे. तर आहे ना इथे ना थोडंसं वहिनी उठली ना तर बोट एक साईडला झाली म्हणून आम्ही हसायला लागलो आणि वहिनीला बोललो तुम्ही उठू नका, बसा बसा. तर इथे आम्ही हसलो आणि इथे मी दादा भाऊजी या लोकांनासुद्धा हाय करायला सांगितलं आहे. तर हा माझा मोठा दादा आहे. ही आमची चिक्कू आहे. ती पडली, थोडंसं तिच्या पायाला लागलं तर ती तिच्या पप्पाकडे येऊन बसली. हा आमचा लड्डू आहे, बदमाश लड्डू आहे. खूप मज्जा करतो तो पण. आणि इथे ही माझी मोठी वहिनी. तर ना समोरच्या बोटमधून पण सगळे ना एकमेकांना हाय करत होते. तर ते लोकं आम्हालासुद्धा हाय करत होते. तर आम्हीसुद्धा त्यांना हाय करत होतो. वहिनी पण करत होती. तर इथे बघा ताई ना पाण्यात हात टाकून नदीचा आस्वाद घेत आहे पाण्याचा. तर अशा प्रकारे फ्रेंड्स रील आणि मज्जा एन्जॉयमेंट केली. आता एक शेवटचा व्हिडिओ बाकी आहे पिकनिकचा. तर तो सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल. ह्याच्या पुढचाच आहे. तो कंटिन्यू करणार आहे. तर त्याच्यानंतर आम्ही घरी आलो आणि अशा प्रकारे थोडासा शेकोटी वगैरे घेतली पुन्हा आणि खूप मस्त वाटलं, छान वाटलं. आणि ह्याच्या पुढचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत एक कंटिन्यू करेल. तो शेवटचा पिकनिकचा आमचा शेवटच्या दिवशीचा असणार आहे. शेवटच्या रात्रीचा. तर तो सुद्धा काय आहे ना, तो सुद्धा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेलच. तर त्यात पण खूप मजा आली. त्यात इशीने सुद्धा डान्स वगैरे केलेला आहे. तो सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल. तर चला मग असाच एक व्हिडिओ घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.